फुटपाथमध्ये गेल्यानंतर मग कलेक्टर बाहेर आला. मग त्या ठराविक एका कलेक्टर कार्यालयामध्ये आम्ही तिथं गेलो. आम्ही अगदी रोखठोक भाषेत आणि थेट शब्दामध्ये आमचं निवेदन त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे. त्यांना सांगितलेलं आहे, जरी न्यायमूर्ती गवई साहेबांनी जरी मन मोठं केलं असेल आणि या प्रकरणातल्या आरोपीला माफ केलं असेल तरी सुद्धा हा हल्ला नुसता गवई साहेबांवर नाही आहे. हा हल्ला देशाच्या संविधानावर आहे. हा हल्ला लोकशाहीवर आहे. याची जाणीव आम्ही कलेक्टरला करून दिली आणि त्यांना सांगितलं की सरकारने या संदर्भात तक्रारदार उभा करायला पाहिजे. त्या राकेश तिवारीच्या विरोधात संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला पाहिजे आणि त्याला अटक करायला पाहिजे. त्याच्यावर योग्य ती पुढची कारवाई करायला पाहिजे. अशा तऱ्हेचं स्पष्ट आणि थेट शब्दात रोखठोक भाषेत आम्ही कलेक्टरला आता बजावून आलोय आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि त्यांना हेही सांगितलेलं आहे, 15 दिवसामध्ये तुम्ही निवेदनावर काय कारवाई करणार आहात ते आम्हाला सांगा. अन्यथा परत 15 दिवसाने जर योग्य त्या भाषेत रिमार्क लिहून निवेदन जर सरकारकडे गेलं नाही तर आम्हाला परत तुमच्या कार्यालयात यावं लागेल. अशा तऱ्हेचे देहरीजी आम्ही स्पष्ट शब्दात या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. अशा तऱ्हेच्या घटना घडल्यानंतर आपण सगळ्यांनी जागं झालं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. मग तो चर्मकार समाज असेल, मातंग समाज असेल, ढोर समाज असेल, वाल्मिकी समाज असेल किंवा चर्मकार समाजातल्या 18 पगड जातीमध्ये अडकलेले अनेक लोक असतील. आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या अस्मितेच्या संदर्भात कोणी अशा तऱ्हेचा अवमान करत असेल तर मात्र गवई साहेबांचा तो अपमान नाही, या देशातल्या सगळ्या दलित समाजाचा तो अपमान आहे. ही भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी एकत्र येऊया. भविष्यातल्या लढाईला रस्त्यावर उतरण्यासाठी तयारीत राहूया. एवढे या ठिकाणी बोलतो. आपण सगळेजण लांबून लांबून या ठिकाणी आलात. आपल्या सगळ्यांचे अत्यंत मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. जय भीम. राष्ट्रीय चर्मकार संघाचा